ते आमच्या आजोबाने आमच्यासाठी खूप काय करून ठेवलंय आणि म्हणजे आम्हाला एक अभिमान आहे का असे आजोबा आम्हाला भेटले. मित्रांनो, आपण आहोत महाराष्ट्र केसरी कदमवाडीच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये बादल आणि सुलताननं द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. मित्रांनो, हा बादल आहे. ह्याच्याविषयी माहिती जाणून घेऊयात, कशा पद्धतीनं पायरा करण्यात आला आणि आता पुढचं त्याचं नियोजन कसं असणार आहे. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव सांगा, परिचय द्या. माझं नाव वीर देसाई आणि ही गाडी कापरी सिद्धी प्रसन्न आर्या संदीप शेठ देसाई पालेगाव अंबरनाथ या नावाने पळते. बरं दादा, सगळं मैदान मोकळं झालं, थांबला तुम्ही लकीली आणि आज आम्हाला बादलची पण बाईट भेटली, त्याबद्दल थांबल्याबद्दल धन्यवाद. दादा काय सांगाल, बादल आणि सुलतानचं कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं होतं? आता मांगरुलचे जयेश म्हात्रे म्हणून आहेत, त्यांचे आमचे चांगले संबंध आहेत पहिल्यापासून आणि भरपूर दिवसापासून म्हणजे बिनजोडलाच गाडी पळणार होती, पण योगायोग जुळत नव्हता. आज योगायोग जुळून आला आणि गाडी चांगली पळाली आणि 2 नंबरचा मान पटकावला. बरं, आणि बादलला सुलतानच पायरा का केला? बादलला भरपूर पैरे आलेले, पण आम्हाला दोन्ही साईडचा आतला बैल पाहिजे होता, कारण बादलला दोन्ही साईड पब्लिकनं ठाम पळतो. कारण आम्ही एका साईडनं पैरा केला तर कधी 7 गाड्यांचा खेळ, कधी गाडी पब्लिकला लागेल सांगता येत नाही, नशिबाचा भाग आहे. नशिबाचा भाग आहे. म्हणून आम्ही पैरा करताना सुलतान असं कसं दोन्ही साईडनं आतून पळतोय आणि हा बादल दोन्ही साईड पब्लिकनं ठाम पळतोय, म्हणून सुलतानचा पैरा. आतापर्यंत सगळ्यात मोठं बक्षीस कुठलं? आता सगळ्यात मोठं बक्षीस म्हणजे आम्ही बिनजोडला तर सगळ्या टॉपमध्येच खेळलोय. बरं, आणि 3 फेऱ्यातलं सगळ्यात मोठं? 3 फेऱ्यातलं आम्ही 61 फाट्याला म्हणजे हिंदकेसरी मैदान होता आदातला, पहिलाच फेरा होता दिग्गजचा, आदात घेऊन आम्ही कडनं पळून 1 नंबर केला. बरोबर, आदतमध्ये. बरोबर, त्यावेळेस आपली भेट झाली होती, त्यावेळेस पण उशीर झाला होता दादा. दिग्गजचीच फक्त भेट झाली होती. त्यानंतर आता हे दुसरं मैदान. कशा पद्धतीने मैदान पार पडलं? ओपनचं मैदान घेतलं यांनी आणि महाराष्ट्र केसरीचा किताब याला काय सांगाल याच्याविषयी? नाही, मैदान आयोजन नियोजन चांगलं होतं, कारण एकदम पद्धतशीर मैदान झालं आणि प्रत्येक मैदान असंच झालं पाहिजे, कारण उजेडात फायनल झाली पाहिजे, म्हणजे जरा चांगलं वाटतं. आणि आता बादल कुणाकडे असतो सांभाळायला, कुठं असतं? इथलं घाटावरचं नियोजन कोण करतं? नाही, बादल मुंबईला असतो, कारण आम्ही अपडाऊन करतो. अपडाऊनच करता? काल आम्ही निघालेलो 3 वाजता दुपारी, 12-1 वाजता बैल पोहोचला इथं. तिथं आम्ही एक त्यांचा फार्म हाऊस होता, जे सुलतानवाले त्यांचा, तिथे फार्म हाऊस वर होता. तिथं फार्म हाऊस वरती थांबला. आणि म्हणजे मग असंच जिथं निवारा होईल, जिथं नियोजन होईल तिथंच थांबता? आता बादलचे फॅन फॉलोईंग भरपूर वाढत चालले आहेत आणि आमचे मित्रसंबंध पण चांगले आहेत. ज्या इथे जायचं असेल आम्ही तिथं स्वतःहून हक्काने फोन करतो आणि मग तिथं ते जे फॅन फॉलोईंग आहेत त्यांची पण अपेक्षा आहे का बादल आमच्या इथे यावा, आम्ही तिथे जाऊन निवासस्थान. आता बादल दाताला कसा आहे? 6 दात आहे. 6 दात आहे. आणि कुठली खांद ठाम आहे? दोन्ही साईड पब्लिक. दोन्ही, पण जास्त कुठली खांद जास्त? 3 फेऱ्याला कुठल्या खांदी? दोन्ही साईडनं तुम्ही कुठून मी टाका, पब्लिक लागो अगर आतमध्ये लागो, कुठल्या साईडनं टाका, बैल कमी पळणार. आणि गाडी कोणाच्या नावाने पळते? कापरी सिद्धी प्रसन्न आर्या संदीप शेठ देसाई पालेगाव अंबरनाथ. दादा, आजचा सेमीचा अंतर जबरदस्त होतं, काय सांगाल त्याच्याविषयी? कारण आम्हाला अपेक्षा होती गुलालाच पात्र व्हावा, पण अण्णा बोलला, कारण जेव्हा पण अण्णा बसलाय, अण्णा बोलतो मी आहे, तुम्ही माझ्यावर सोडा. अण्णाने चांगली गाडी हाकलली आणि चांगला सेमीला अंतर आहे. अण्णा कुठला? यवतचा अण्णा ड्रायव्हर यवतकर, ते टॉपचा ड्रायव्हर आहे. कारण जेव्हा पण अण्णा बसलाय आम्ही बिना गुलालाचा कधीच गेलो नाही. बरोबर. अण्णांबद्दल काय सांगाल, कसं गाडी आणतात? नाही, अण्णाबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. आणि अण्णाला जी बादलची ट्रिक आहे ती त्याला प्रॉपर समजलेली आहे, बैलाला कुठल्या स्टेपला कसा हाकायचा, त्याच्याने अण्णा प्रॉपर त्याला हाकवतो आणि हा बैल त्याच्या हातावर 2 उड्या जास्त पडतो. गाडी कशी पळाली गटाला सुलतानची आणि बादलची? गटाला आम्ही 9 नंबर कडनं पळालो. बरं, गट क्रमांक किती होता? 2 नंबर गट होता. बरं, आणि सेमी? सेमी 8वा सेमी होता. आणि फायनलला तास कुठलं होतं? 4था तास होता फायनल. तिन्ही फेऱ्याला बैल डावा खान पळाला. आणि अण्णाच होता का ड्रायव्हर? अण्णाच होता. बघा मित्रांनो, अतिशय सुंदर असा गाडी जॉकी म्हणून गाडी चालवणारा अतिशय प्रसिद्ध असा अण्णा ड्रायव्हर यवतकर. आणि दादा, मग आजचा गुलाल झालाय, आता कसं मुंबईला जाणार का थांबणार परत? आता आम्ही थोडा वेळ बैल बसेपर्यंत 2-4 तास थांबणार आणि मग परत माघारी जाणार. आता पुढचं कुठल्या मैदानाचं नियोजन आहे?
पुढचं आता आम्ही डायरेक्ट 8-10 दिवसानंतर नियोजन करतो, कारण बैल अपडाऊन करतो आम्ही, बैलाची पण काळजी घ्यायला लागते. व्यवसाय काय करता दादा? आमचा दुग्ध व्यवसाय आहे बरं. आणि बाकीचे सप्लायर्स मटेरियल, काय गायी आहेत का म्हशीत? म्हशी आहेत, गायी आहेत. बरं, म्हशी किती आहेत? असतील आमचे 3 जण चुलते आहेत, बरं, असतील 100 आसपास. 100च्या आसपास. आणि गाई? गायी आहेत 20-25. दूध घरगुती का डेअरीला? डेअरीला. डेअरी उल्हासनगरला. कुठल्या डेअरीला जातं? महादेव डेअरी. महादेव डेअरी. आणि मशीनचं किती लिटर आहे दूध आता दर काय भेटतोय तिकडं? आता आमच्या इथे किती 70-80. आणि गायींचा 65 रुपये. चाऱ्याचं व्यवस्थापन कसं करता? शहराच्या जवळ आहे तुम्ही. चारा आमचा विकत आणि काही घरचा असतो. बरं, क्षेत्र किती घरी टोटल? हा, म्हणजे जमीन किती? क्षेत्र आता 20 एकर. मग त्यात चाराच करता का सगळं? चारा आम्ही शेती करतो, बरं. चारा आहे मिळून सगळं. मग आता एवढ्या गाय आहेत म्हशीत म्हटल्यानंतर त्याचं चाऱ्याचं व्यवस्थापन करावं लागत असलं ना दादा? चारा कुठनं पुरवठा होतो? विकत घेतो आम्ही घ्या. सगळं चारा. जास्त काय तिथं मिळतं खाय? आमच्या इथं हा, म्हणजे सुकं गवत जास्त. आणि ओला? ओला का 25% घालतो. ओला कुठला असतो तरी सर? आता या दिवशी आमचा कसं बाहेरचा येतो समजा. म्हणजे जसा हिरवा, आता इकडे पाऊस कमी आहे, मुंबईला पाऊस जास्त जास्त आहे. म्हणजे जसं आता इकडे उसाचं पीक झालंय ना, तसं आमच्या इकडे चारा झाला हिरवा झाला, म्हणजे त्या पद्धतीने तेवढं क्षेत्र जास्त व्यापलं जातं. हा. त्याच्यामुळं जनावरांचं होऊन जातं, ऍडजस्ट होतं. चाऱ्याची काय त्रुटी? मित्रांनो, हे प्रश्न विचारण्याचं मागचं कारण काय? जे नवीन युवक वर्ग या क्षेत्रात उतरलेत किंवा जे बैलगाडी मालक आहेत त्यांना पण माहिती मिळाली पाहिजे की मुंबईवरनं किंवा इतर भागातनं येणारे आपले जे इतर सहकारी बैलगाडी मालक आहेत ते काय करतात, कशा पद्धतीने तिकडचं त्यांची जीवनशैली, कशा पद्धतीनं ते व्यवसाय करतात हे पण समजलं पाहिजे. बरोबर आहे दादा? बरोबर. चालतंय दादा, तुमचं खूप खूप अभिनंदन. असंच कायम गुलालात राहा. आणि दादा, सुलतान संदर्भामध्ये 2 शब्द सांगा. सुलतान मुंबईला पण, बिनजोडला पण चांगला टॉपला होता आणि जेव्हापासून घाटावर आलाय तेव्हापासून कंटिन्यू गुलाला ते सुलतान. आणि मित्रांनो, हा बादल इतका शांत नंदी आहे, एवढी बाईट चालली आहे, लाईट पण चालू आहे, पण बघा ना किती तो शांत निवांत बसलेला आहे पाठीमागं. मात्र मैदानात आल्यानंतर तो कोणाला ऐकत नाही, सुंदर असा पळतो आणि वेग पण त्याच पद्धतीने. तर दादा, बादल का नाव ठेवलं? बादल जसा लहान होता ना तेव्हा पंढरी शेठ फडके तसा दिसायचं म्हणून आम्ही बादल नाव ठेवलं. आज आप्पांची आठवण आली का नाही? मग आप्पांची आठवण आली, पण आमचे आजोबा आमच्यात नाही आहेत. त्यांना आम्ही म्हणजे भरपूर मिस करतो, कारण प्रत्येक मैदानाला आल्यावर त्यांचे कॉल असायचे आम्हाला घरून, का काय झालं. पण आज ते आमच्यामध्ये नाही आहेत, आम्हाला जरा खंत वाटते. बरं, काय नाव आहे आजोबांचं? हरिश्चंद्र गणपत पाटील देसाई. बरं, चालतंय. धन्यवाद दादा. आणि आजचा हा विजय कोणाला समर्पित करा? जेव्हा पण बादल गुलाल घेणार तो प्रत्येक गुलाल आमच्या आजोबाला समर्पित असणार. दादा भावनिक झालाय, काय सांगा? भावनिक म्हणजे आमच्या आजोबाने आमच्यासाठी खूप काय करून ठेवलंय आणि म्हणजे आम्हाला एक अभिमान आहे का असे आजोबा आम्हाला भेटले. धन्यवाद.